कथेचे मोती या माझ्या YouTube चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा वृत्तांत ऐकवणार आहे। तर आजच्या माझ्या या पॉडकास्टमध्ये मी माझ्या दोन्ही पुस्तकांच्या संबंधीचं मनोगत व्यक्त करणार आहे। म्हणजे ते प्रसिद्ध करत असताना लिहिताना मला काय वाटलं, काय करावंसं वाटलं या संबंधी बोलणार आहे। तर आजच्या युरोपचं पुस्तक प्रसिद्ध करत असताना मला प्रामुख्याने मीना प्रभू यांची खूप आठवण होते। 3 वर्षापूर्वी त्यांनी त्यांचं वारसा हे पुस्तक म्हणजे कादंबरी प्रसिद्ध केली आणि ते छापताना आलेल्या अडचणी, प्रूफ रिडिंग मधल्या अडचणी त्यांनी तिथे सविस्तरपणे मांडल्या। ते झाल्यानंतर मला असं वाटलं की माझ्याही अडचणी मी सांगाव्यात, पण माझ्या अडचणी त्यांच्या मनाने खूपच सौम्य होत्या आणि तरी सुद्धा त्यांनी मला अगदी जेरी सांडलं होतं। झालं असं की युरोपवरचे खूप छोटे छोटे स्वतंत्र लेख मी लिहिलेले होते। त्याच्यानंतर त्याचं एक साप्ताहिकातलं सदर झालं। साप्ताहिकामध्ये येत असताना त्याचं काही खास करून क्रमाने यायलाच हवं असा आग्रह नव्हता। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शब्दमर्यादाही होती। बरंचसं पुढे मागे होत राहिलं, काही गाळलं गेलं आणि मी नंतर जेव्हा पुस्तक करायला घेतलं त्यावेळेला असं लक्षात आलं की बराच भाग त्याच्यामध्ये घालायचा राहून गेलाय। त्यासाठी मी खूप शोधाशोधी करून काही गोष्टी जुळवल्या, आणल्या जागेवर, पण तरी सुद्धा ज्या जुन्या लेखांवरून मी ते शोधणार होते ते सगळे लेख मी पूर्वीच फाडून टाकले होते की आता ह्याचा काही उपयोग नाही आणि ह्याचं पुढे काही होणारही नाही, त्यामुळे आपण कशाला आता ही अडगळ घरामध्ये साठवून ठेवा। तर ते नव्हतं। त्याच्यानंतर अल्बम बघितले। अल्बम मधला एक 4 दिवसांचा अल्बम गहाळ झालेला होता, त्यामुळे त्याच्यावरही मला काही करता येण्यासारखं नव्हतं। शेवटी कसंबसं ते सगळं जुळवलं आणि मग ते यांच्याकडे छापायला दिलं, सुप्रिया जोगदेव यांच्याकडे दिलं। तर सुप्रियाताईंनी खूपच सहनशीलता दाखवली आणि ते पुस्तक शेवटी आकाराला आलं। तरी सुद्धा त्याच्यामध्ये बराच वेळ गेला, कारण माझी मैत्रीण प्रज्ञा घाणेकर हिनी त्याचं प्रूफ रिडिंग करून दिलं आणि त्यामध्ये नुसत्या ह्रस्वदीर्घाच्या चुकाच्या पलीकडेही तिने वाक्यरचना, शब्दरचना याच्यावरही भर देऊन त्यातल्या चुका काढून त्याचं निरसन माझ्याकडनं करून घेतलं आणि हे सगळं आणखी 2 वेळा करायची तिची तयारी होती, पण सुप्रियाताई गावाला जाणार असल्यामुळे आम्हालाच त्याच्यासाठी फार वेळ नव्हता आणि लवकरात लवकर पुस्तक करू असा विचारही होता। तर युरोपचं पुस्तक झालं। त्याच्यानंतर तरी ते छापायला कोणाकडे जावं का, विचारावं काय असं धाडस मला झालं नाही। याची 2 कारणं की मला 3 पुस्तकं गुगलवर सापडली की वामन कर्वे, लता गुढे आणि वीणा पाटील यांची ती 3 पुस्तकं होती आणि त्याच्याशिवाय गेल्या वर्षी मी एक नवीन निघालेलं पुस्तक वाचलं आणि त्याच्या आधी 6-7 वर्षापूर्वी निघालेलं एक पुस्तक वाचलं आणि ती मात्र लेखिकेने स्वतः काढलेली होती। मग आता आपलं पुस्तक कोण विकत घेऊन वाचणार असं मला वाटायला लागलं, पण माझे अनुभव मात्र या सगळ्यापेक्षा खूप वेगळे होते, त्यामुळे ते करायचंच असं मी ठरवलं। आता त्याच्यानंतर दुसऱ्या पुस्तकाबद्दल, शेतकीवरचं हे पुस्तक होतं, आमची शेती आमचे सोबती। तर हे सोबती जे होते ते तिथली जनावरं, आमच्या बरोबर कामाला असलेली माणसं, त्यांचा सततचा सहवास, हे सगळं होतं त्याच्यात। आणि माझे पूर्वीही छोटे छोटे लेख काही ठिकाणी छापून आले होते 1-2, पण तेव्हा फारसा अनुभव नव्हता। आता 10 वर्ष झाल्यानंतर असं वाटलं की आता हे पुस्तक छापणं योग्य वेळेस होईल, आता जर केलं ते तर ती वेळ योग्य असेल। त्या दृष्टीने मी त्याचं काम करायला घेतलं। त्याही पुस्तकाचे लेख बरेचसे लिहून झाले। छोटे मोठे लेख करत ते मी मैत्रिणींना वाचायला दिले, काही संपादकांना वाचायला दिले, सुनीलनी तर ते वाचलेच, पण त्यामध्ये त्यांनी बऱ्याच सूचना केल्या की हे मोकळेपणाने लिही, या अडचणी लिही, अमुक एक गोष्ट शेतावर काय असते याची लोकांना कल्पना येणार नाही तेही तू सांग। आणि आधीच्या ओमान मस्कत या पुस्तकाच्या वेळेला माझी मैत्रीण आणि PhDची गाईड वंदना वकील कुलकर्णी ही म्हणाली होती की जरा आधी दाखवून घेतलं असतंस तर खूप बरं झालं असतं। तर ती चूक मात्र ह्यावेळेला करायची नाही असं मी ठरवलं होतं आणि मग नात्याचा आधार घेऊन जरा गळ घालतच मी माझी बहीण विद्यागौरी टिळक हिला म्हटलं, ती PhDची गाईड आणि प्राध्यापिका मराठीची, तर तू हे जरा बघून घेशील का, नजरेखालून घातलंस तर मला थोडं बरं पडेल। त्यावेळेला तिचं एका मोठ्या पुस्तकाचं काम चालू होतं
आणि तरीही ते दिवसभराचं काम करून झाल्यानंतर जमल्यावर हलकं फुलकं म्हणून की कायपटी रात्रीच्या वेळेला मी पाठवलेलं जे काही असेल ते बघायची आणि 1-2 दिवसांमध्ये सुट्टीच्या बारीक सारीक सूचनांसह अर्धविराम स्वल्पविराम याच्या सगळ्याच्या दुरुस्त्या सांगून ती मला ते पाठवून द्यायची. असं करत ते काम बरंचसं झालं. आणि आता छापायची वेळ आली असं म्हणताना एक मोठी गफलत झाली. ती अशी की माझ्या मोबाईलनी सगळंच्या सगळं गिळूनच टाकलं. म्हणजे सगळं व्हॉट्सअप साफ झालं. काही मोबाईल नंबर मला परत मिळवता आले, काही फोटो मिळाले, पण तरी बरंचसं नाहीसच झालं. आता हे सगळं पुस्तक पुन्हा लिहून काढणं माझ्याच्याने काही शक्य झालं नसतं. त्यामुळे मी शेवटी काही काळ हातावर हात ठेवून गप्प बसले की आता काय करायचं, हा विषय आपण सोडून द्यावा. पण शेवटी राहावे ना. आणि मग एकेकाला विचारायला सुरुवात केली की यातलं काही तुमच्याकडे आहे का हो. तर माझे दिवाळी अंकांमध्ये आलेले 2 लेख मला मिळाले, फक्त ते पुन्हा टाईप करायला लागणार होते. आणि मग धीर करूनच जरा विद्याला विचारलं. ती व्हॉट्सअप वापरतच नसल्यामुळे की काय, पण तिच्याकडे ते सगळेचे सगळे लेख मला परत मिळाले. ती आणि तिचा नवरा विवेक आत्रे यांच्याकडनं जवळजवळ मला माझं सगळं पुस्तक परत मिळालं. आता त्यातले काही लेख दुरुस्ती झालेले होते आणि काही न झालेलेही, पण मग ते मात्र मी माझ्यापुरतं बघून घेतलं. त्यासाठी तिला पुन्हा त्रास द्यायला मला नको वाटलं. त्याच्यानंतर ते पुस्तक प्रकाशकांकडे दिलं, DTP झालं, फोटो झाले, कव्हर झालं, रंगीत फोटो झाले आणि त्यानंतर ISBN नंबर सुद्धा त्यांनी घेतला. पण त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. मला ते म्हणाले की हे काही आर्थिकदृष्ट्या मला परवडणारं नाहीये, त्यामुळे मी आता हे पुस्तक करणार नाही. म्हणजे पुन्हा पहिले पाडे 55. मग सुप्रिया जोगदेव यांचीच मदत घेतली आणि ते पुस्तक पुढे नेलं. त्या गावाला जाणार होत्या, त्यामुळे तेही पुस्तक त्यांनी लवकरच मला छापून दिलं. तेही पुस्तक त्यांनी मला लवकर करून दिलं. आणि मग दोन्हीचा प्रकाशन समारंभ हा आज इथे साजरा होतो आहे. यासाठी सुनील सुळे यांनी मला खूप मदत केली. आजच्या समारंभासाठी पाहुणे बोलवण्यापासून, नावं सुचवण्यापासून, हॉल सुचवण्यापासून त्यांनी मदत केली. बॅनर लावायलाही ते इथे हजर होते आमच्या आधीपासून. आणि अशा प्रकारे हे सगळं सादर झालं. आणि त्याच्यानंतर माझ्या यजमानांनी, सुनील खरेंनी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत केलं. त्यानंतर प्रत्येकाची भाषणं होऊन आजचा कार्यक्रम संपला. हा जर वृत्तांत तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.